नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आज बऱ्याच दिवसांनी आपला व्लॉग येतोय। तर आज आपण जाणार आहोत हपाट्याचा कडा, ज्याला कोकण कडा सुद्धा म्हटलं जातं। हा पॉइंट हरिश्चंद्रगडाच्या थोडं पुढेच 3 किलोमीटरवरच आहे। आम्ही कल्याणच्या रस्त्याने जायला निघालो, कारण आम्हाला माळशेज घाटातून जायचं होतं, म्हणून आम्ही हा रस्ता निवडला। अप्रतिम दृश्य, सुंदर वातावरण, पण मी हा रस्ता तुम्हाला अजिबात रिकमेंड करणार नाही, कारण खूपच घाणेरडा रस्ता आहे। जर तुम्ही बाईकवरून जाणार असाल तर तुमची वाट लागणार आहे आणि तुम्ही संपूर्णपणे चिखलाने माखणार आहात। संपूर्ण रस्ता खराब होता, वरून पाऊससुद्धा होता, त्यामुळे व्हिडिओ घेता आली नाही। जर तुम्हाला हपाट्याच्या गडाकडे जायचं असेल तर तुम्ही इगतपुरीच्या रस्त्याने जा। तो एकदम मस्त आणि एक्सप्रेस रस्ता आहे, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही। पुढे माळशेज घाटात एंटर करताना एक मंदिर लागेल शंकराचं, तिथे दर्शन घेतलं आणि पुढे गेलो। थोड्याच अंतरावर सुंदर व्ह्यू पॉइंट आहेत, त्यांना नक्की भेट द्या। डोळ्यांना सुखद असे अनुभव देणारे आणि असे दृश्य तुम्हाला खूप आनंद देऊन जातील। त्यानंतर माळशेज घाटावरून थोडं पुढे गेल्यानंतर हे आहे पिंपळजोगा नावाचा डॅम। खूप सुंदर आहे, खूप सुंदर दृश्य आहेत, इथे तुम्ही नक्की एन्जॉय करा, फोटोज काढा आणि मजा करा। वाटेत आम्ही एका दुकानावर रस्ता विचारण्यासाठी थांबलो। तिथे आम्हाला हा एक युनिक लाडक्या बहिणीचा खाऊ दिसला, पण मी हा बांबू घेतला। लहान असताना मी हे खूप खायची, आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, मला तर हा फार आवडतो। आता फक्त तुम्ही इथून पुढचे दृश्य बघा, चारही बाजूला फक्त ग्रीनरी आणि ग्रीनरी। वाटेत आम्हाला हे आजोबा दिसले, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो। हे दृश्य, हा निसर्ग खूपच सुंदर वाटेल, पण रस्त्याला तुम्ही खरंच अक्षरशः कंटाळून जाल, कारण की खूप वळणाचा रस्ता आहे। जवळपास 7-8 डोंगर जेव्हा तुम्ही चढउतार कराल तेव्हा तुम्ही कुठे डेस्टिनेशनवर पोहोचून जाल। त्यापेक्षा इगतपुरीचा एक्सप्रेस रोड पकडला आणि तिकडून आलो तर खूपच छान। पण जर तुम्हाला हे असे दृश्य अनुभवायचे असतील तर तुम्ही इकडून यायला काही हरकत नाही आहे। पुढे आपल्याला कोथळ नावाचा एक बोर्ड दिसतो, वडाच्या झाडाच्या इथेच, तिथूनच आपल्याला पुढे रस्त्याला जायचं आहे, जिथे आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी जाऊला मदत करेल। हे ठिकाण येण्याआधी पासनई नावाचं गाव येतं।
हे शेवटचे गाव आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही खायचं सामान किंवा पाणी वगैरे घ्यायचं असेल तर इथेच घ्या, कारण पुढे काहीही मिळणार नाही. तर हा आहे हरिश्चंद्र गडाचा पायथा. पण आपल्याला याच्या पुढे जायचं आहे थोडंफार. तर इथूनच आपल्याला हप्पाटाच्या कड्याकडे जायला रस्ता मिळतो. तर इथूनच आपली छोटीशी ट्रेकिंग सुरू होणार आहे. पण जर तुमच्यासोबत एखादा रायडर असेल किंवा तुम्ही बाईकवरून येत असाल तर तुम्ही या पुढचा देखील रस्ता बाईकने पार करू शकता, नाहीतर बाकीच्यांसारखं पायवाटेनेही जाऊ शकता. पुढे जाताना मात्र तुम्हाला या अशा प्रकारच्या खुणा दिसतील, त्याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे वाट शोधत पुढे चला. आतमध्ये तुम्हाला माणसं वगैरे जास्त काहीही दिसणार नाहीत, त्यामुळे वाट लक्षात ठेवूनच तुम्हाला जावं लागेल. एकदा तरी अनुभवण्यासारखे असे हे दृश्य आहेत. खूपच सुंदर आहेत. आम्ही इथे मॅगी बनवली आणि पहिल्यांदा पहाडोवाली मॅगी अशी ही मॅगी ट्राय केली. दृश्य एन्जॉय करत आम्ही मॅगी एन्जॉय केली. आणि सगळे व्लॉगर करतात म्हणून मी पण वाऱ्याचा वेग आजमावायची ट्रिक केली. तर इथेच आपला हा आजचा व्लॉग एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा यार. आता बाय बाय.